हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी सध्या राज्यभर डीप क्लीन ड्राईव्ह स्वच्छतेची मोहीम सुरू आहे। स्वतः मुख्यमंत्री यामध्ये सहभाग घेत आहेत। मात्र मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्षेत्राच्या जवळच्या विरारमध्ये स्वच्छतेचे 3 तेरा वाजलेले दिसून येत आहेत। विरार पूर्वेकडील कोपरीगाव येथील आदर्श बेकरीच्या समोर गेल्या 5 दिवसांपासून मोठमोठे कचऱ्यांचे ढीग साचले आहेत। कचरा एकाच ठिकाणी पडून राहत असल्याने या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे। वसई विरारमध्ये शहराची स्वच्छता करण्यासाठी विविध यंत्रणा आहेत। त्यासाठी महानगरपालिकेकडून करोडो रुपये खर्चही केला जातोय, तरी देखील शहराची स्वच्छता होताना दिसत नाही। हजारो कर्मचारी दररोज शहरात स्वच्छता करतात, मात्र काही ठिकाणी कचऱ्याचे साठलेले ढिगारे दिसून येत आहेत। स्वच्छता कर भरून देखील नागरिकांना सुविधा मिळत नसल्याचा आरोप सामान्य नागरिक करत आहेत। येथे गेल्या 5-7 दिवसापासून कचऱ्याचा ढीग लागलेला आहे। नगरपालिका येत नाही, करत नाही, सगळं कचरा उडवून आमच्या दुकानात येतात आणि किती आपण साफ करायचं। कुत्रे इकडनं घाण उचलून आमच्या दारात घेऊन येतात, पण नगरपालिका करत काय करतात ते लोक? एवढे पैसे आम्ही टॅक्स भरतो, त्या टॅक्सचा उपयोग कुठे?